कुटुंबामध्ये आम्ही पाहतो एक नव्हे तर अनेक जण त्या कुटुंबामध्ये होते, अनेक जण त्या कुटुंबामध्ये होते. आणि काही जण सेनेमध्ये होते, शौलाच्या कशामध्ये होते, सेनेमध्ये. परंतु दाविदाला इतकं हलकं काम त्याच्या वाट्याला आलं ना, तो शेळ्या मेंढ्या चारायचा. तो काय चारायचा, शेळ्या मेंढ्या. कधी त्यांनी विचारही केला नसत की मला परमेश्वर एवढ्या वरचं पद देण्याची कुवत ठेवतो. परंतु त्या दाविदाच्या जीवनामध्ये एक अतिशय महत्वाची गोष्ट ही होती की त्याने देवाचं स्तुतिस्तवन, देवाची आराधना, देवाची भक्ती कधी सोडली नाही. आणि ती भक्ती ज्यावेळेस देवाला आवडली ना, परमेश्वर म्हणतो त्या दाविदाबद्दल, तो मला माझ्या मनासारखा मिळाला. जगामध्ये आमच्याकडे काय आहे ते देव त्याचं मूल्यमापन करत नाही, परंतु आमच्या जीवनामध्ये जी आत्मिकता आहे ना, त्याचं मूल्यमापन परमेश्वर करतो. आणि आमचे आशीर्वाद कशावर अवलंबून आहे माहितीये का? आमच्या खऱ्या आत्मिक जीवनावर आमचे आशीर्वाद अवलंबून आहे. या दाविदाला परमेश्वराने शेळ्या मेंढ्याच्या पाठीमागून काढलं आणि एक खूप मोठं संकट त्याच्या जीवनामध्ये होतं, समोर गल्ल्यात होता. परंतु त्याच्यामध्ये देवाप्रती एवढी दृढ निष्ठा होती की त्याला माहित होतं गल्ल्यात मला मारणार नाही, येणारं संकट कितीही मोठा असू द्या, परंतु त्या बरोबर माझ्या बरोबर तो सेनाधीश परमेश्वर असणार आहे. देवाने त्याला मोठा विजय दिला. आणि गल्ल्यात आला ज्यावेळेस परमेश्वराच्या सामर्थ्याने दाविदाने मारलं ना, त्या दाविदाचे दिवस पालटून गेले. ज्यावेळेस छोट्या छोट्या जीवनात येणाऱ्या लढाईवर आम्ही विजय प्राप्त करतो ना, देव आम्हाला आशीर्वादाची एक पायरी अजून वर घेऊन. आणि म्हणून धार्मिकतेमध्ये चालत असताना जे कष्टातून उभारले जातात ना, ते कधीच पडत नाही. धार्मिकतेमध्ये जे सहजासहजी ज्यांना सगळं मिळतं त्यांचं आध्यात्मिक जीवन लवलेश मात्र असतं. परंतु जे कष्टातून उभारले जातात ना, परमेश्वर त्यांना खडकावर स्थिरावतो. आणि म्हणून या दाविदाच्या जीवनामध्ये संघर्षाचं जीवन आहे. त्याच्यानंतर शौल त्याच्या पाठीमागे लागला. तसं आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये संघर्ष येतात, बरोबर आहे ना? आणि म्हणून आज जर आम्ही पाहिलं तर या कुटुंब देखील आज जे आनंदात आहे, सर्वांच्या चेहऱ्यावर, अंतकरणामध्ये, जीवनामध्ये जो आनंद आहे ना, हा आनंद खूप मोठ्या संघर्षानंतर तुम्हाला मिळाला. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल जर कोणाचा असेल तो परमेश्वराचा. देवाचं वचन सांगतं जगी गोष्टी मनुष्य प्राप्त करू शकतो, परंतु आत्मिक समाधान आणि आनंद फक्त परमेश्वर देऊ शकतो. आणि म्हणून आम्ही या दाविदाच्या जीवनामध्ये ज्यावेळेस तो वाढला, त्याच्या विरोधात पुष्कळ गोष्टी होत्या, लोक स्वतःचे त्याच्या विरोधात होते. परंतु ज्यावेळेस तो राजा झाला ना, देवाचं वचन त्याला सांगतं परमेश्वराने सगळं वैभव त्याला देऊन टाकलं. आज तुमच्या जीवनामध्ये प्रभूने सर्व गोष्टी तुमच्या इच्छेप्रमाणे केल्या. म्हणून स्तोत्र 34 आणि 5 वचन आम्हाला अशा प्रकारे सांगतं, ज्यांनी त्याच्याकडे पाहिले ते प्रकाश पावले, त्यांची मुखे लज्जेने. मग भले ही वाहज सारा असो, तिचे 20 वर्ष तसेच गेलेले असो, 25 वर्ष अब्रामाचे तसेच गेलेले असो, परंतु त्यांना माहित होतं ज्याने अभिवचन दिलं ना, तो पूर्ण करण्याची कुवत ठेवतो. जेव्हा इसाक आला, इसाक या शब्दाचा अर्थ होता हास्य. 20-25 वर्ष त्यांनी लोकांचे टोमणे ऐकले, परंतु त्या दिवशी सारा हसली ती इसाक झाल्यामुळे. हालेलुया. म्हणून देव आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंदाचा क्षण देतो. परंतु महत्वाची गोष्ट मला तुम्हाला ही सांगायची, ज्यावेळेस परमेश्वरानं दाविदाला स्थिर केलं, त्याला लेकरं दिले, त्याला पत्नी दिली, सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्या, परंतु तरी देखील दाविदाच्या मनामध्ये एक खंत होती, माझ्या लेकरांनी माझ्या अनुभवाचा उपयोग त्यांच्या जीवनाला स्टँड करण्यासाठी करा. बरोबर आहे ना? महत्वाची गोष्ट. आणि म्हणून त्याच्या जीवनातला काही महत्वाचे मुद्दे यावेळेस मी वाचतो. पहिले राजा अध्याय 2. आणि त्या ठिकाणी काही म्हटलं, त्याची हेडलाईन आहे शल्मोनाला दाविदाने दिलेली ताकीद. शल्मोनाला दाविदाने दिलेली ताकीद खूप महत्वाची गोष्ट. अनेकदा ज्यावेळेस आम्ही परिवारामध्ये बसतो ना, जेवणाच्या माध्यमातून इतर वेळी, तस माझ्या लेकरांना नेहमी माझं सांगणं असतं कशा प्रकारे जीवन जगायला पाहिजे, कशा प्रकारे कुठली गोष्ट फेस करायला पाहिजे.
आणि देवाची कृपा आतापर्यंत कशी आहे, ज्या प्रकारे मी त्यांना शिकवतो त्यानुसार माझे लेकरं देखील काय करत आहेत माहितीये का, राहत आहेत. आणि खूप मोठी देवाची कृपा आहे. देवाच्या वचनामध्ये पुढे जर आम्ही पाहिलं तर असं म्हटलंय की दावीदाचा अंतकाळ जवळ आला तेव्हा त्याने आपला पुत्र शल्मोन यास ताकीद देऊन म्हटलं. बरोबर आहे ना. आजचा आनंद हा एक भाग झाला, परंतु ज्या वेळेस योहान म्हणतो माझी मुले सत्यात चालतात हे पाहून मला जो आनंद होतो ना तो दुसरा कशानेच होत नाही. माझ्या लेकरांनी जैविक रीतीने किती प्रगती केली ते माझ्यासाठी दुय्यम असेल, परंतु त्यांचा आध्यात्मिक रीतीने जीवन कुठल्या लेवलवर आहे ते माझ्यासाठी अत्यंत आनंद देणार असेल. म्हणून बायबलमध्ये दावीद या ठिकाणी शल्मोनाला ताकीद देतो आणि तो काय म्हणतो, मी जगाच्या रहिवाटीप्रमाणे जाणार, परंतु तू हिम्मत धर. तू काय कर. म्हणून वाडवडिलांच्या जीवनामध्ये त्यांनी केलेले कष्ट, त्या स्थितीमध्ये त्यांनी प्रभूमध्ये स्थिर राहून प्रभूवर ठेवला विश्वास हे आमच्या कुटुंबाला देखील एक दिशा देणार आहे. बरोबर आहे ना. अनेकदा मनुष्याला आशीर्वाद मिळवण्याची उतावळ होती आणि ज्यावेळेस उतावळ होती ना, अनेकदा आम्ही इसाहक गमावतो आणि आम्हाला इस्माईल भेटतो जो आम्हाला त्रासदायक ठरतो. बरोबर आहे ना. परंतु ज्यावेळेस या वचनामध्ये आम्ही पाहतो देवाचं वचन सांगतं, दावीद आपल्या मुलाला शल्मोनाला सांगतो काय कर, तू खूप हिम्मत धर आणि मर्दुमकी दाखव. बरोबर आहे ना. महत्वाची गोष्ट नाही का. आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिस्थिती काही असू द्या आम्ही हिम्मत धरणारा असायला पाहिजे. तो यहोशूआला म्हणतो खूप हिम्मत धर. किती हिम्मत धर. कारण मोशे नव्हता त्याच्या बरोबर. मोशे त्याचा आत्मिक बाप होता. बरोबर आहे ना, यहोशूआचा. आणि अशा प्रसंगामध्ये मोशे नाही, सगळी जबाबदारी कोणावर आली, यहोशूआवर आली. परंतु यहोशूआ देवाच्या आत्म्यामध्ये चालत होता, मोशेने शिकवलेल्या गोष्टीप्रमाणे चालत होता, म्हणून परमेश्वराने त्याला एवढं लिडरशिपवर यश दिलं की मोशेचं अर्ध राहिलं दर्शन यहोशूआने पूर्ण केलं. बरोबर आहे ना. म्हणून लेकरांच्या जीवनामध्ये त्यांचं जीवन देखील आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी असायला पाहिजे. गरजेची गोष्ट नाही का. आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी असायला पाहिजे. आपल्या आई वडिलांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी असणं गरजेचं आहे. म्हणून तो काय म्हणतो, हिम्मत धर, मर्दुमकी दाखव. पुढे म्हटलंय, तुझा देव परमेश्वर याने तुला जे अनुशासन लावून दिले आहे ते पाळ. कोणाची आठवण करून देतो, तुझा देव परमेश्वर. कोणाचा, कोण सांगतोय, कोण सांगतोय. दाविदाने आपल्या लेकरांना परमेश्वराची ओळख करून दिली. आपल्या लेकरांना कोणाची ओळख करून दिली. जगातलं धन किती द्या ते उडून टाकतील, परंतु ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्त म्हटलेलं धन त्यांना देताल ना ते कधीच चालणार नाही. बरोबर आहे ना. म्हणून या शल्मोनाच्या जीवनामध्ये तो म्हणतो तुझा देव परमेश्वर. दाविदाचाही तोच होता आणि शल्मोनाचाही तोच होता. बरोबर आहे ना. मी पाहतो देवाचं वचन सांगतं, शल्मोनाला देखील देवाने दर्शन दिलं आणि दाविदाला देखील कोणी दर्शन दिलं, देवाने. आमच्या कुटुंबामध्ये देखील आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये आम्हाला दर्शन असायला पाहिजे की आमचा तारणार आमच्या बरोबर आहे तो जीवन. बरोबर आहे ना. हे दर्शन ज्या वेळेस दाविदाला मिळालं, शल्मोनाला मिळालं, त्याचं जीवन परमेश्वरने ब्लेस केलं. म्हणून बसून घे. पुढे जर आम्ही देवाच्या वचनामध्ये पाहिलं तर असं म्हटलंय, त्याच्या मार्गाने चाल. कोणाच्या मार्गाने, देवाच्या मार्गाने चालत राहा. दोन मार्ग आहे, एक रुंद आहे त्याने चालणारे पुष्कळ आहे, परंतु अरुंद मार्गामध्ये त्रास आहे. परंतु वचन सांगतं ज्यांना तो सापडला ते धन्य. बायबल सांगतं योहान 14:6 प्रभू येशूने म्हटलं मार्ग सत्य आणि जीवन आहे. आणि जर तो मार्ग सापडला ना, जगातली कुठलीही गोष्ट मिस होऊ द्या, परंतु तो मार्ग मिस होऊ देऊ नका. जो तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जातो, स्वर्गापर्यंत, जिवंत देवापर्यंत तो घेऊन जातो. म्हणून तो मार्ग मिस होता कामा नाही. पुढच्या वचनावर जर आम्ही पाहिलं तर असं म्हटलंय, त्याचे नियम. कोणाचे नियम, कोणाचे नियम,
मनुष्याच्या जीवनाला नियम पाहिजे. दुसरी गोष्ट म्हटली त्याच्या आज्ञा, निर्णय, निर्बंध पाळ. म्हणजे तू जे काही करशील व त्यात तू जिकडे जाशील तिकडे तुला यश प्राप्ती मिळेल. कोण सांगतंय माहितीये का? बाप सांगतोय. कोण सांगतोय? कोणाला सांगतोय? शल्मोनाला, मुलाला सांगतोय. किती मोलाच्या गोष्टी आहेत. ज्यावेळेस यश आणि दीदी माझ्या बरोबर असतात ना, दीदी नेहमी विचारते, पप्पा काहीतरी सांगा. आणि ज्याही गोष्टी मी सांगतो ना, कदाचित तिला त्या गोष्टी समजण्याची कुवत तिच्या काही नसती, परंतु तिला हे माहित असतं माझ्या बापाने सांगितलं म्हणजे नक्कीच याच्यात तथ्य आहे. आणि ज्यावेळेस त्याचं अनुकरण करते ना, त्याला त्या गोष्टीमध्ये यश मिळतं. बरोबर आहे ना? म्हणून इथं दावीद यशाचा मार्ग आपल्या मुलाला सांगत आहे. कशाचा मार्ग? यशाचा. आता आंटीच्या डोळ्यात अश्रू दुःखाचे नव्हते, ते आनंदाचे. बरोबर आहे? देवाने आमच्या डोळ्याचे अश्रू पुसले. बरोबर आहे ना? आणि आज तो आनंद आमच्या हृदयात निर्माण केला. त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान कोणाचं आहे माहितीये का? आंटीचं पण आहे. खूप मोठं योगदान आहे. त्यांच्या डोळ्यात असणारे अश्रू, त्यांच्या हृदयामध्ये असणारी तीव्र इच्छा की माझं कुटुंब ब्लेस असावं, ती एक इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक वर्षाचे अश्रू त्यांचे आहेत. आणि बायबल काय सांगतं? तो आपल्या डोळ्यातल्या अश्रूंकडे दुर्लक्ष करत नाही. बरोबर आहे ना? क्षणिक मंदिरात आलेल्या हन्नेच्या डोळ्यात जर तो अश्रू पाहू शकला नाही, तर कुठला बाप आहे की आपल्या लेकरांच्या डोळ्यात अश्रू पाहिजे? तो त्याच्यासाठी करेल का नाही? परंतु सर्व समयामध्ये त्याचा समय वेगळा असतो. तो आपल्या इच्छेने नाही करतो, त्याच्या इच्छेने करतो. आम्हाला हवं ते देतो, परंतु कोणाच्या वेळेमध्ये? देवाच्या वेळेमध्ये. आणि म्हणून या वचनामध्ये आंटीचं या कुटुंबाच्या जडणघडणीसाठी खूप मोठं योगदान आहे. नेहमी त्यांच्या प्रार्थना आहेत. नेहमी बाळक साहेब प्रार्थना करा, सचिनसाठी प्रार्थना करा, याच्यासाठी प्रार्थना करा, त्याच्यासाठी प्रार्थना करा, हे करा, ते करा. नातेवाईक आजारी आहे, तो हॉस्पिटलला गेलाय, हे इकडं मोडलाय, तो तिकडं पडलाय. बरोबर आहे ना? परंतु हे हृदयापासून असणारे शब्द. आणि बायबल सांगतं आमचा देव बाहेरा नाही, त्या प्रत्येक प्रार्थनेचे त्याने उत्तर दिलेले आहे. बरोबर आहे का नाही? मग आज इथं दावीद शल्मोनाला सांगतो यशाचा मार्ग कोणता आहे. म्हणून या कुटुंबातल्या सर्वांना मी सांगेन, जर आंटीच्या प्रार्थनेद्वारे प्रभूने अंकलचं जीवन बदललं, या कुटुंबाची व्यवस्था बदलली आणि आज त्याने तुम्हाला ब्लेसड परिवार केलेला आहे, तर नक्कीच त्या मार्गाने आपण चालणं गरजेचं आहे. धार्मिकतेमध्ये चालणारे मी पाहतो, हालेलुया प्रेज लॉर्ड म्हटलं म्हणजे तो धार्मिक झाला नाही. धार्मिकता वरवर असता कामा नये, धार्मिकता मुखात असता कामा नये, धार्मिकता चरित्रात असायला पाहिजे. धार्मिकता कुठं असायला पाहिजे? देव वरील आमचा पेहराव नाही पाहत, आमचं अंतकरण पाहतो. आणि मत्तई 5:8 मध्ये म्हटलंय, जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य ते देवाला पाहतील. आतून जर शुद्ध झाले ना, तुम्हाला आशीर्वादित केल्यापासून परमेश्वर राहत नाही. शेवटच्या थोड्या समयामध्ये आम्ही वाचत असताना खाली म्हटलंय, आणि माझ्या संबंधाने दिलेले वचन परमेश्वर कायम राखील. ते असे की जर तुझी संतती आपल्या मार्गाकडे लक्ष पुरवेल व माझ्या समोर सत्याने व जीवे भावे चालेल, तर इस्रायलच्या गादीवर तुझा वंशातला पुरुष खुंटणार नाही. काय अभिवचन दिलं? कदाचित शल्मोनाला याची ओळख नसेल बरं का. शल्मोनाला माहिती नसेल काय बोललाय माझा बाप, काय बोलला, काय अभिवचन दिलं. गादीवर बसणारा वंश तुझा फुटणार नाही. आता देखील त्याचाच वंश गादीवर बसला. कोण आहे माहिती ना? कोण आहे? आमचा राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, ज्याला येशू ख्रिस्त म्हटलंय, त्याला दाविदाचा पुत्र म्हटलंय. हालेलुया. मग तो क्षणिक आशीर्वाद देत नाही, ते आशीर्वाद सार्वकालिक असतात. आणि तो म्हणतो मी तुझे एक नव्हे हजारो पिढ्या ब्लेस करील. मग हा जो मार्ग या कुटुंबाने धरला ना, पुढच्या पिढ्यांनी देखील त्या मार्गाने चालणं गरजेचं. जे तरुण लेकर या कुटुंबात आहे ना, त्यांच्या जीवनामध्ये देवाचं भय असायला पाहिजे. गैराटपणा भंगारपणा जीवनात असता कामा नये. नेहमी आपलं जीवन जर देवाच्या भयात असेल ना, ते आमच्या कुटुंबासाठी आशीर्वादाचं कारण ठरलं. म्हणून खालच्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर दावीद पुष्कळ गोष्टीबद्दल त्याला काय करतो? मार्गदर्शन करतो.
ज्यावेळेस या दाविदाने त्याला मार्गदर्शन केलं, शलोमोनाने ते मार्गदर्शन ऐकलं, तो त्याच्या मार्गाने चालू लागला. त्यावेळेस मंदिर त्याने बांधलं, त्या ठिकाणी समर्पण केलं, आणि ते समर्पण करत असताना ज्यावेळेस शलोमोन तिथं होता, अख्खं मंदिर देवाच्या उपस्थितीने भरलं गेलं, कारण तो त्या दाविदाच्या इच्छेप्रमाणे चालू लागला. म्हणून आशीर्वाद कशावर असतात माहितीये का? कशावर? आमच्या आचरणावर, आमच्या विश्वासावर आमचे आशीर्वाद अवलंबून असतात. आणि म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो, त्याने मला धुळीतून उचलून, बरोबर आहे ना? त्याची साक्ष आहे ती, त्याची साक्ष आहे, दाविदाची साक्ष आहे. लायकी होती का? शेळ्या मेंढ्या चालणार, काही एज्युकेशन असं काहीच नाही ना. परंतु प्रमोशन देणार आमच्या एज्युकेशनवर अवलंबून नसतं, प्रमोशन आमच्या धार्मिकतेवर अवलंबून असतं. बरोबर आहे ना? कशावर? आमच्या धार्मिकतेवर. माझ्या लेकरांना मी नेहमी सांगतो, डोक्याने चालू नको, आत्म्याने चाल. माणूस पायाने चालतो, बरोबर आहे ना, परंतु डोकं माणूस जास्त चालवतो, बरोबर आहे. परंतु जर आत्म्याने चालला ना, तू देवाचा पुत्र असशील, आणि ज्यावेळेस तू देवाशी जडले असशील ना, तुला कुठल्याही गोष्टीची वाण असणार नाही. म्हणून आज अंकलच्या वाढदिवसानिमित्त विशेष करून अंकलला पुन्हा एकदा आमच्या कुटुंबाकडून, मंडळीकडून पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कितवा वाढदिवस आहे? 70. 7 + 0 म्हणजे 7. 7 हा पूर्णतेचा आकडा आहे आणि आशीर्वाद आहे. हा काय आहे? आशीर्वाद आहे. मला वाटतं काही काहींना घाई होती, ते 50 पर्यंत झाले नाही. मला वाटतं देवाला भेटायला त्यांना घाई होती का नाही काय माहिती नाही. मागच्या आठवड्यात एक बंधूचा मला फोन आला, तो म्हटला माझे वडील 94 वर्षाचे, तो आशीर्वाद नाहीत का? काही काही जगण्यासाठी धडपड करतात, ते म्हणतात डॉक्टर साहेब हे वाचलेच पाहिजे. अरे वाचणं ठीक आहे, परंतु त्यांचं वाचणं तर पाहिजे ना, नाही तर वाचून काय करायचंय? बरोबर आहे ना? म्हणून आमच्या जीवनामध्ये 70 वर्ष प्रभूने त्यांना सांभाळलं. मागच्या काळापासून मी पाहतो, एकदम शांत स्वभाव आहे त्यांचा. घरात आहे का? आम्हाला दाखवतात सर म्हटले मला जसे आहेत तसे ते आतून पण का आणखी दादागिरी करतात हे पण विचारावं आणखी तो सांगतोय. महत्वाची गोष्ट आहे. परंतु मला वाटतं ते पिक्चर आहे ना जोडी नंबर 1, खरंच जोडी नंबर 1 आहे ना. आनंदाची गोष्ट आहे. मग आज जो आनंद आहे ना, हाच आनंद आपल्या कुटुंबामध्ये नेहमी निरंतर टिकणं गरजेचं. मग त्याच्यासाठी परिवारामध्ये काय असायला पाहिजे माहितीये का? एकमेकांना समजून घेणं. काय असायला पाहिजे? एकमेकाला समजून घेणं, बरोबर आहे ना. एकमेकाला क्षमा करणं. काय करणं? एकमेकाला क्षमा करणं गरजेचं नाही. एकमेकांची क्षमा मागणं, परिवारातल्या सगळ्यांची बरं का. आणि जिथं या सगळ्या गोष्टीचा अभाव असतो ना, तिथं शांती टिकल का? तिथं आनंद टिकल का? तिथं आशीर्वाद टिकल का? मग चाहे मुलगी असो, चाहे जावई असो, चाहे सून असो, चाहे मुलगा असो, चाहे सासू असो, चाहे सासरा असो, कोणीही असो, एकमेकांनी हे सामंजस्य जर जीवनात ठेवलं ना, मी तुम्हाला सांगेल आमच्या घरामध्ये येशूची उपस्थिती असते. आपले भांडणं ऐकायला राहील तो क्या बात आहे, माझे शिष्य तर तुंबळ भांडणं करते, मला तिकडं पाहायला भेटत नाही म्हणून मी इकडे असं काही नाही ना मजा त्याच्यामध्ये, बरोबर आहे. आणि म्हणून या गोष्टी सांभाळणं गरजेचं आहे. प्रभूने अगोदर माझा स्वभाव ख्रिस्तामध्ये नव्हतो त्यावेळेस एवढा चिडखोर होता, भांडण तंटे हे ते कायम आमच्या घरात असायचे. परंतु आज माझं अंतःकरण कळवळ्याने भरलं जातं. कोणी मला शिव्या दिल्या तर मला त्याच्यात कमीपणा वाटत नाही. कोणी आडवं तिडवं बोललं तरी काही वाटत नाही. का माहितीये का? कारण ज्यांना ख्रिस्त माहिती नाही किंवा खरं प्रेम माहिती नाही, ते अशा प्रकारे वागतात. आणि आमच्या प्रभूने काय म्हटलं, हे बापा यांना आमच्या ठाई तो जर स्वभाव असेल ना, मला वाटतं पुष्कळ भांडण क्षणात निघून जातील. जिथं भांडण नसेल तिथं प्रभूचा वास असेल. मग तिथं काय आलं? आरोग्य आलं, तिथं सर्व गोष्टीची विपुलता आली, तिथं शांती आली, सगळ्याच गोष्टी तिथं आल्या. म्हणून फक्त लिहून चालणार नाही. जीसस क्राइस्ट इज द हेड ऑफ आवर होम, बरोबर आहे ना.
आमच्या अंतकरणामध्ये जर तो राहिला ना, जसा हबक्कूक म्हणतो, धान्य व द्राक्षरसाची विपुलता झाली, म्हणजे जो आनंद मनुष्यास होतो त्याच्यापेक्षा अधिक आनंद तो माझ्या अंतकरणात निर्माण केला. म्हणून आज अंकलच्या वाढदिवसानिमित्त सर्व कुटुंबामध्ये जो जोश आहे, जो आनंद आहे, हा केवळ आजच्या पुरता असायला नको. निरंतर हाच आनंद आपल्या जीवनात असायला पाहिजे. आणि जीवन भांडण तंट्यात जगू नका, आनंदात जगा. आणि तो आनंद टिकवणं कोणाच्या हातामध्ये आहे? देवबाप या वचनातून सर्वांना आशीर्वादित करू. प्रेज लॉर्ड. यावेळेस अंकलसाठी सर्वजण प्रार्थना करूया, या कुटुंबासाठी देखील सर्वजण प्रार्थना करूया. आमच्या सर्वसमर्थ देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करतो देवा. वयाच्या 70 वर्षापर्यंत प्रभू अंकलला तू सांभाळलंस, त्यांची सहचारिणी म्हणून आंटीला तू सांभाळलंस. आणि आज प्रभू हा परिवार आम्ही आशीर्वादित पाहतो देवा. हे विशेष करून या कुटुंबामध्ये तू दिलेले आशीर्वाद आहेत दे बापा. विशेष करून अंकल आंटीचे, विशेष करून प्रभू देवा जावई, सुना, मुलं, हल्लेल्या मुली, पवित्र देवा नातवंड, या सर्वांचं जीवन तू आशीर्वादित केलंस देवा. या सर्व गोष्टीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो लॉर्ड. आज पुन्हा एकदा प्रार्थना करतो, सर्वांना उत्तम आरोग्य दे, सर्वांना तुझी ओळख दे, सर्वांच्या जीवनात तुझं भय दे. या कुटुंबामध्ये एकमेकांना क्षमा करण्याचा स्वभाव दे, एकमेकांना क्षमा मागण्याचा स्वभाव दे. आणि प्रभू हल्लेलुया आत्मिक रीतीने वाढण्यासाठी सर्वांना साहाय्याने मदत कर प्रभू. आज जो मोठा आनंद या कुटुंबामध्ये दिलास प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात, विशेष करून या कुटुंबामध्ये हा आनंद निरंतर राहावा, असा तुझा दास, तुझा सेवक या नात्याने मी प्रार्थना करतो देवा. आणि या कुटुंबाला आशीर्वादित करतो. त्याच प्रकारे लॉर्ड या ठिकाणी आलेले आमचे सर्व बंधू, आमच्या बहिणी प्रभू, आमचे आलेले विशेष करून प्रभू आई वडील पवित्र देवा, या सर्वांना देखील आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रत्येकाचं कुटुंब ब्लेस कर प्रभू. आणि आज पेरलेलं वचन प्रभू सर्वांच्या अंतकरणामध्ये उगवलं जाऊ दे. आणि इतरांच्या जीवनामध्ये देखील हेच आशीर्वाद आम्हाला दिसू दे प्रभू. येशूच्या द्वारे प्रार्थना करतो, म्हणून ते त्या तू आहे प्रभू. येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा